नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामे न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हास बंधू असे भक्ताची घरी कामे न सांगता करी तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी कामे न सांगता करी यौंत प्रमेश मम वाचि मिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरण श्रवणात्मगादिं प्राणार्णमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया मनोजवम् मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृणन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकरः आता मज साई येथे करावे देवा आता मज साई येथे करावे देवा हरी आता मज साई येथे करावे देवा
त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्यमूर्ती देहुनिवासी पंचमवेद निर्माते जगतउद्धारक जगतवंदनी जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा देव कोण्या भक्तावर प्रेम करतो त्या भक्ताचं लक्षण सांगणारा अभंग. विठाल विठाल विठ्ठल 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 अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे बीड जिल्ह्यातलं एक फार सुंदर आणि आदर्श गाव ते म्हणजे आवरगाव. समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा कथा प्रवक्त्या श्री हरिभक्ती परायण संगीताताई जिरवणकर ताईंच्या रसाळ ओजस्वी वाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. समस्त ग्रामस्थ मंडळी कार्यकर्ते सप्ताह कमिटी सर्वांनी संपर्क केला. त्याच्यामध्ये अशोक नखाते असतील, त्यांना सहकार्य करणारी त्यांची मित्रमंडळी गावकरी मंडळी सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी उत्कृष्ट गायनाचार्य महाराज मृदुंगाचार्य महाराज संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. विठाला या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाची आवड व्यक्त करतात. देवाला नेमकं काय आवडतं? देवाला भक्त आवडतात. भक्त सोडून त्याला जगात दुसरं काहीच आवडत नाही. मग देवाला जर जीवापेक्षा जास्त भक्त आवडत असतील तर भक्त म्हणायचं कोणाला? जरी गीतेमध्ये 4 प्रकार भक्तांचे सांगितले असतील तरी मला वाटतंय खऱ्या अर्थानं भक्त त्यालाच म्हणायचं ज्यानं जगाचा संबंध तोडला आणि देवाशी संबंध जोडला. मला वाटतंय जगाचा संबंध तोडल्याशिवाय देवाशी संबंध कधी जोडू शकत नाही. तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही, करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप, देवा तो माझा बाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी. अशी भक्ती चालत नाही. कबीरदास महाराज म्हणले ना, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुःख काहे को होय. दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतात. सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जाते. महाराज म्हणले खरी आठवण सुखात करा, तुमच्या जीवनामध्ये दुःख कधीच येणार नाही. दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधियां तो कर उनका खैर मकदम, तूफान से तो लड़ ले खुदा ने तुझे गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. त्या देवाला सांगा, त्या दुःखाला सांगा आमचा देव मोठा आहे. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. आपल्या जीवनात येणारं सुख असो का दुःख असो आपण देवाला सांगितलं पाहिजे. कोणाला सांगितलं पाहिजे? देवाला. माणसं नेमकं उलट करतात. माणसं दुःख सांगत नाहीत असं नाही, सांगतात, पण कोणाला? बोला की माणसाला. माणसाला सांगून काय उपयोग आहे का? नाही. माणसाला दुःख नका सांगत जात जाऊ, बऱ्याच माणसाला बरं वाटत असते.
याला तसंच पाहिजे म्हणते. बरं, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ. मग आपलं दुःख देवाला सांगावं का माणसाला? बरं जाऊ द्या, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात तो माणूस सुखी आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी आहे? कोण सुखी? आता ही माणसं कीर्तनात आलेत म्हणून सुखी दिसायले. हे जर बाहेर गेले आणि यांची जर मुलाखत घेतली ना, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. सुख नाही. सुख त्या लेकराला सांभाळ, ती खुर्ची पाडीन नाही तर ते पडन स्वतः. विठाला विठाला विठ्ठल 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 कुंडली कवरारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रत्येकाची मुलाखत घेतो मी रोज 4-5 जणांची मुलाखत घेतो. मला आणखी सुख सांगणारा माणूसच भेटला. ते एकच सांगते, काय सांगावं महाराज, आम्ही कसे कसे दिवस काढले. रात्रीचा दिवस केला, दिवसाची हाडाचे रक्ताचं पाठ आहे तुम्हाला विचार. प्रत्येक माणूस दुःखच सांगताय, सुख कोणी सांगत. ज्ञानोबराची कोवी गोड आहे. माऊली म्हणले ना, मृत्यू लोके सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरुणी, इंगळाच्या सुख सोडून द्या. या मृत्यू लोकामध्ये सुखाची गोष्ट सुद्धा असू शकत नाही. विठाला विठाला मुळात माणूस दुःखी आहे. मुळात माणूस कसा आहे? दुःखी. मग दुःखी माणसाजवळ आपलं दुःख व्यक्त करावं का? एक वाक्य सांगू का? तुम्हाला रडायचं असेल तर संतापाशी जाऊन रडा, रडायचं असेल तर देवापाशी जाऊन रडा. माणसापाशी कधीच रडत बसायचं नाही, कारण लोक रडून ऐकत आहेत आणि हसून सांगत. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो. लोक हळद घेऊन नाही, लोक मीठ घेऊन बसलेली तुमच्या जखमीवर चोळण्यासाठी. तुम्ही कोणापाशी रडत बसता? तुम्ही ज्याच्याजवळ दुःख शेअर करता ना, तिकडे जाऊन ते तुमच्या दुःखाचा शेअर बाजार करते. किती जरी दुःख असेल ना, माणसाच्या अंतःकरणात ठेवायचं. ज्ञानोबरायला सांगायचं, लोकांपुढे छाती काढून चालायचं, झुक आहे का नाही साला. पण लोकांना नाही सांगायचं. विठाला पण तुम्ही लोकांना सांगत फिरतात. एखादी बाई सुनाचं घरानं शेजारणीला सांगते, सकोबाई आमची सुनलय दाड आहे, आणि तू काय सकोबाईला सांगते? मा बराच दिवशी सकोबाईला सुनानं झपकिलं. सांगायचं ते देवाला सांग ना. विठाला आणि तुम्हाला सुखी व्हायचं का? सुखी होण्याचं वर्म सांगतो. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. पण सध्याच्या काळातला जर सर्वे केला ना, माणसं जेवढी स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत, तेवढी दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. बऱ्याच माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुडे आहे, आपला मुलगा पिणार आहे, याचं दुःखच नाही. दुसऱ्याचं पोरग चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही, तोपर्यंत देव तुमचं चांगलं कवाच करीत नाही. कधी ध्यानात ठेवा, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. चांगलं होत असेल तर करा, वाईट कधी कोणाचं करू नका. शेजाऱ्यानं गाडी घेतली तर माणसं हसत सुद्धा नाही तो.
त्याला जर म्हणलं ना तुमच्या शेजाऱ्याने गाडी घेतली आहे, ते म्हणते माहिती आम्हाला, हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ का सप्त्यावर घेऊ, पण घेतली ना. हा, आम्हाला सप्त्याशिवाय दुसरं काय होय, आमच्या महाराज लोकांच्या गाड्या सप्त्यावर. हा, महाराज लोकाला सप्ता आणि पोलिसाला हप्ता काय कमी नाही. विठाला एखाद्यानं लग्न केलं, हुंडा भरपूर घेतला, लोक म्हणतात ना त्वरित थोडा असेल. एखाद्यानं फुकट केली, लोक म्हणतात काय कुटाणा असेल, तुला करायचंय काय, दसू दे तू आजी बिल जार सगळी चांगलं झालं म्हण ना. विठाला आणि ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जाताना त्या दिवशी स्वतःच वाईट होईल. कसं होतंय मला घडलेलं सांगतो तुम्हाला. एके दिवशी रात्री पुण्यामध्ये कीर्तन झालं. कीर्तन करून गावाकडे निघालो. पहाटेचे 5 वाजले गावाकडे यायला. आता पहाटे 5 वाजता झोपले आम्ही, लवकर उठत नाही. आमची सकाळ म्हणजे दुपारी 12-1 वाजता. पण ते उन्हाळ्याचे दिवस होते. सकाळी सकाळी आमचा चुलत भाऊ उठवायला आला. मला म्हणला माऊली उठ बरं. म्हणलं काय झालं. उठ उठ म्हणलं, लय वाईट झालं. अरे म्हणलं झालं काय. ते म्हणला गावाच्या वरलाकडं माझं शेत आहे, तुला माहिती आहे. म्हणलं हो मला माहिती. माझ्या शेताला खेटून रामभाऊचं शेत आहे, हे बी तुला माहिती आहे. अरे म्हणलं मला माहिती, पण झालं काय सांग ना. ते म्हणला काल रामभाऊनं बोर पाडला. म्हणलं मग लयच पाणी लागलं राव म्हणला त्याला. आणि मी म्हणलं मग लागू दे ना, तुझ्या शेजाऱ्याला पाणी लागलं, तुझ्या कापसाला 1-2 पाणी देईन. आपल्याला नाही त्यालाच कसं काय लागलं म्हणला. मी म्हणलं मग काय करायचं. चल म्हणला त्याची जिरवायची. आणि मी म्हणलं कशी जिरवायची. चल म्हणला आपल्याला बी बोर घ्यायचा, असा पॉइंट घ्यायचा म्हणला, त्याचं पाणी इकडं आलं पाहिजे. चल म्हणला तू पाणी सांग. मी म्हणलं मला पाणी कळत नाही. मला म्हणला तू लय गावचं पाणी प्यालास ना, तुला पाणी कळत नाही. मी म्हणलं मला पाणी कळत आहे, माझा तहान लागले, 1 तांब्या प्याव का अर्धा तांब्या प्याव इतकंच कळते, जास्त कळत नाही. ते मला चाल. त्यानं बळच मला शेतात नेलं. शेतात नेल्यावर गुलाल, अक्षदा, नारळ सगळं घेतलं. नारळ असं खाली ठेवलं. मला म्हणलं सांग पाणी. अरे म्हणलं मला खरंच कळत नाही रे. त्याच्या लक्षात आलं याला काय लागतंय. त्यानं खिशात हात घातला. 500-500च्या नोटी कडक काढ्या, नारळाला ठुल्या. आता सांग म्हणलं पाणी. मी म्हणलं आता जरा जरा कळायले मला पाणी. आता तितक्या नोटा पाहिल्या मला कुंकुन बी झरेच दिसायले. मी अशी दक्षिणा खिशात घातली, नारळ असं हातात घेतलं. मी पुढे चाललेलो, ते माया पाठी मागं चालायले. आता जिथं पाणी तिथं नारळ असं उभं राहतंय. मन मला बी माहित नाही. आणि लयच पाणी असेल तर उडी हाणतंय, पण त्याच्या आधी मीच उडी हाणायलो. मी म्हणलं 100% पाणी. ते म्हणला नुसतं पाणी नको सांगू. मी म्हणलं मग त्याचा पॉइंट हाणता आला पाहिजे, म्हणजे ह्याला लागण्यात आनंद नाही, त्याचं घालण्यात आनंद आहे. पण मी हुशार माणूस आहे. मी म्हणलं 100% पाणी लागतंय, पण एक अट आहे. म्हणलं काय अट आहे. मी म्हणलं बोर 3000 फूट घ्यावं लागते. काही सांगतो म्हणला, बोर कुठं 3000 फूट असते. बोर कुठं 3000 फूट असते. मला पाणी तितक्या खोल आहे. मला म्हणला किती पैसे लागतील रे. मला तूच हिशोब कर. लागू दे म्हणला काय लागायचं. 5-6 लाखाचा कापूस पडू नये. किती नाही नाही म्हणलं तर 2-1 लाखाचा ऊस होते. बायकोला फुल चार्जिंग करून जर माहेराला पाठीलं, ती बी काय 1-2 लाखाचे कमी येत नाही. म्हणला लागू दे काय लागायचे, पण तू इथं थांब. मला पैसे खाऊ देत नाही गडे मला. त्यानं बोरिंगची मशीन आणली, बोर सुरू केला. 1000 फूट बोर गेला. निस्ता फुफुटा, पाण्याचा चिटा नाही. त्याच्या आधी मलाच जास्त घाम यालाय. 2000 फूट बोर गेला, निस्ता खेकाना. मी तर झाडाखालीच येऊन बसलो. त्या आंध्रातलं पोरग पाणी प्यायला आलं. त्याला म्हणलं बंद आहे, अरे क्या कंडिशन है बोर की. ते म्हणला महाराज ये पूरा ऐसाच जाने वाले. म्हणलं बापरे. त्याला म्हणलं तुला 200 रुपये देतो, मला गावात नेऊन सोड मुकाटे. त्याला 200 रुपये दिले. त्याला मला गावात आणून सोड. मी भर दुपारा पांघरून झोपलो. यानं बोर पाडला, बोर फेल गेला, पैसे गेले, रडतच घरी आलो. घरी आल्यावर म्हणला महाराज कुठे आहे. मला हंतेगडे आता. महाराज कुठे आहे. म्हणलं मी कीर्तन करून आलो, मला झोपू दे. काय झोपतो म्हणला, वाटोळ केलंस तू सर. मला तुला आधीच सांगितलं होतं आपल्याला पाणी कळत नाही म्हणून. मला म्हणला तू आज सत्यानाश होई सत्यानाश. मी म्हणलं मग होऊ दे का व्हायचं तर माझ्या हाताने तू आजाद झाला.
दुसऱ्याच्या बोरचं पाणी घालायला गेल्या स्वतःच्या बोरचं गेल्याशिवाय राहत करता आलं तर चांगलं करा. याला प्रमाण आहे खूप भरायचं. अनिकाच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगाला सुख दुःख दोष अंगाला आणि ताच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगाला सुख दुःख दोष अंगाला अनिकाच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगाला गे सुख दुःख दोष अंगाला गे आणि ताच्या मानिता संतोष सुख दुःख अंगाला सुख दुःख दोष अनिकाच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगाला गे. दुसऱ्याचं वाटोळ करायला गेल्या स्वतःच वाईट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून करता आलं तर चांगलं करा. भक्त संत तसे नसतात. तुका म्हणे सुख पराविया सुखी अमृत हे मुखी स्रवतसे. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणारे संत सत्य बोल मुखे दुखवी आणि कांचा दुखे 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 सत्य बोल मुखे दुखवी आणि कांचा दुखे दुखवी आणि कांचा दुखे दुखवी आणि कांचा दुखे सत्य बोले मुखे दुखवी आणि कांचा दुखे दुखवी आणि कांचा दुखे दुखवी आणि कांचा दुखे दुखे सत्य बोले मुखी दुःखवी अनेकांच्या दुःखी. त्याला संत म्हणतात त्याला. आणि म्हणून त्या संतासाठी देव वेडा झाला वेडा झाला वेडा झाला. लालचा बला भक्तीसी ज्या सुखा कारणे देव वेडा बला हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आकुना 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 द्वारकेचा राजा पांडवा घरी पांडवा घरी द्वारकेचा राजा पांडवा घरी पांडवा घरी हरिमुख म्हणा हरिमुखे म्हणा 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 म्हणा. द्वारिका नावाची नगरी त्यानं सोडली आणि कोणाच्या घरी आला? पांडवाच्या घरी आला. द्वारिकेचा राणा
पांडवा घरी काय होतं पांडवाचे तर पाहते पांडव अखंड वनवास परी त्या देवासी आठविती. पण संतांना स्वतःच्या संसारामध्ये सुद्धा भक्त सोडून करमलं नाही. संसार कोणाचा असू द्या, दुःख बांधवडी आहे हा संसार. तुम्ही म्हणता महाराज देवाच्या संसारामध्ये कुठं दुःख असते आणि सुख असतं ते संतांच्या दारात आला असता का? देवाच्या संसारात काय कमी आहे? 2 मिनिटात तुम्हाला देवाचा संसार सांगतो. देवाला किती बायका येतात? 16,108. 1 नंबरची बायको आहे देवाची लक्ष्मी. म्हणजे रुक्मिणी कोणाचा अवतार? लक्ष्मीचा. लक्ष्मी कोणाला म्हणते? जिथं जगाचं सौंदर्य संपतं तिथून लक्ष्मीचं सौंदर्य सुरू होतं. एवढी सुंदर लक्ष्मी. लक्ष्मी एवढी सुंदर स्त्री जगात कोणतीच नाही. किती सुंदर आहे बरं. आमच्या लक्ष्मीचं सौंदर्य म्हणजे नॅचरल आहे. कसं आहे? पार्लर मधून आल्या होतं कोणी बी सुंदर दिसत. या पार्लरवाल्यामुळे लय फसगत व्हायला लागली माणसाची. आमच्या एका मित्राचं लग्न झालं आणि महिन्यालाच मी त्याला भेटायला गेलो. एक बाई अशी दारात भांडे घासू लागली. मी त्याला म्हणलं काय बदल झालं रे तुझ्यात? ते म्हणलं काय झालं महाराज? म्हणलं आयुष्यभर माईनं भांडे घासले का बाई लावली नाही, लग्न झाल्याबरोबर भांडे घासायला बाई लावली. ते म्हणला महाराज ती बाई नाही. म्हणलं मग मी बायको आहे. अरे म्हणलं लग्नात लय सुंदर दिसू लागली. ते म्हणला ती पार्लर वालीची कृपा होती. ते राजेंद्र दासजी म्हणतात बघा, ये पार्लर वाली क्या करती है बोले, ये पार्लर वाली बुढ़िया को गुड़िया बना देती है, पण घंट्यापुरती दुसऱ्या घंट्याला नाही. आता 2 नंबरची बायको सांगतो, लक्ष द्या. 2 नंबरची बायको आहे सत्यभामा. कोणती? सत्यभामा. आणि सत्यभामा एवढ्या श्रीमंत घरची मुलगी आहे. तिनं माहेरातून एक मणी आणला होता. कोणता मणी? समंतक मणी. समंतक मण्याचा चमत्कार होता. रोज 8 भार सोनं देत होता. किती भार? 8 भार सोनं कशाला म्हणते ते कळतं का? जाऊ द्या, 1 भार सोनं सांगतो, मग 8 भार सोन्याचं गणित लावा. 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32 तोळे नाही, 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32,000 तोळे गुणिले 8 किती किलो किती क्विंटल झालं? घरी जाऊन हिशोब लावा, घाम येईन तुम्हाला. एवढा समंतक मणी रोज सोनं देत होता, रोज. आणि तो मणी तिनं माहेरातून आणला होता. कोण? सत्यभामेने. पण ती सत्यभामा कधीच म्हणली नाही माया बापानं लय मोठा हुंडा दिला, माया माईनं लय मोठं दिलं, असं कधीच म्हणली नाही. आपल्या बायका काही नाही, फक्त माहेरातून जाऊन खारड्या आणि पापड्या घेऊन येतात. आणि तेच 17 बाऱ्या सांगते, माया माईने दिलं, माया माईने दिलं, माया माईने दिलं. काय दिलं ग त्या माईनं? तिळ लावून खारोड्या चालल्याच नसत्या, नाकानं वांगे सोलायला लागली. नवऱ्याला खाला दिल्या, नवऱ्याला म्हणली होय वा, आणि खा की खारवड्या कशाला गाल्यात? ते म्हणलं छान आहे गड्या. येतात का तुमच्या माईला? बापरे. खाल्लेल्या खारवड्या वाकल्या त्यानं, कशाला पोटात राहत्या? माईचं वर्णन करायली, सासूची निंदा करायली. अशी बाई ज्या गावात राहते त्या गावात पाऊस सुद्धा पडत नाही, दुष्काळ. देवाच्या बायका होत्या त्या, काय कुलवान गुणवान. नाही तर माणसं लय वैतागलेत. आता काय सांगा तुम्हाला, ज्यानं लग्न केलं त्यालाच कळत. एक जणांना वैतागून सासऱ्यालाच फोन लावला. ते म्हणला, सासरे बुवा तुम्ही दिलेलं फळ लय कडू निघालो. सासरा त्याच्यापेक्षा जास्त रडू लागला. ते म्हणला, जावाय बापू घ्या ऍडजस्ट करून, तुम्हाला जे मी फळ दिलंय का त्या कडू फळाचं झाडच माझ्या घरात आहे. तुमच्यापेक्षा मी बेजार आहे म्हणला, सांगू कोणाला. सासरे बुवा तुमच्या लेकीला काहीतरी समजून सांगा. काय झालं जावाय बापू, रोज मला भांडे घासायला लावायला लागली. सासरा म्हणला, फोन ठेवा 5 मिनिटात करतो, 4-5 भांडे बैस घासायचे. काय सांगून काय उपयोग आहे महाराज? बायको कोणाची असू द्या, 100 पैकी 100 गुण नवऱ्याला कवात देणार नाही. कोणाची असू द्या, जग कौतुक करील तुमचं. बायको करते का? करती बायको. मी घरी गेल्यावर नुसतं इतकंच म्हणायचं, काय पब्लिक होती आज कीर्तनाला. ते म्हणते हे म्हणलं गेलं सर. काय अवघड आहे महाराज, काय सांगा तुम्हाला. आता सगळ्याच सारखंच आहे. आम्ही सांगायला तर तुम्ही सांगणं फरक एवढाच आहे. तुम्ही तसे, आम्ही नीट बसा मामी.
एक 4 बायका एकत्रित गप्पा मारीत बसल्या. एक बाई म्हणली, अगं माझा नवरा घरीच येत नाही. फोन आला की निघाला, फोन आला की निघाला. आता तिचा नवरा पोलीस, फोन आला की जावं लागायचं, ड्युटीच ब्युटी. दुसरी म्हणली, तुझा तरी बरा आहे, माझा नवरा कंपनीत कामाला आहे म्हणली. सकाळी 8 वाजता MIDC मध्ये जे जातो ते संध्याकाळी 8 वाजताच घरी येतो. 12 तास त्याची माझी भेट होत नाही. तिसरी कीर्तनकाराची बायको होती. ती म्हणली, तुमचे तरी बरे येत, माझा नवरा डिसेंबर मध्ये जे जात आहे ते मे महिन्यात नारळ घेऊनच येत आहे म्हणली. आज हे गाव, उद्या ते गाव, पराच्या दिवशी महाराष्ट्राच्या बाहेर. तुमचे बरे आहेत म्हणली. 4थ्या नंबरची दारू पिणाऱ्याची बायको होती. ती म्हणली, तुमच्या तिघीचे बरे येत, निदान मनानं तरी घरी येते. मला रोज याला आणायला जावं लागते. हे नेमकं पडलंय कुठं? शोध कुठं, शोध कुठं. आणि मग ते एकदा मग दिसला ग बाई दिसला. आणि ते इतकं बेभान झालेलं असतं म्हणली, ते जर गटारात पडन, त्याला डुकरानं ढुसणी दिली तर ते डुकराच्याच पाठीवर हात फिरवत म्हणते, गौतमी तू कवा आलीस विठाला. कोणाची असू द्यावं, गुण देणार नाही 100 पण देवाच्या बायका अशा नव्हत्या. अशा होत्या का? अहो 16,108 बायका, कुलवान गुणवान बायका, पण देवाला भक्त एवढे आवडले, बायकोचा बी त्याग केला. कशावरून केला? उदाहरण देऊन सांगतो. पुराण सांगत नाही, तुम्ही पाहिलेलं उदाहरण. पंढरपूरला गेले का कधी? ह्या बघा, जे नाही गेले त्याला एकदा लोटांगण घालतो. तुका म्हणे, जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखिलिया. आणि पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल, देवानं धर्मपत्नीचाही त्याग केला. कशावरून? प्रत्येक गावात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, आपल्या गावात बी आहे, पण विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी उभी आहे. बरोबर आहे? पंढरपुरात आहे का? पंढरपुरात आल्याच्या नंतर पांडुरंगानं सांगितलं, रुक्मिणी, पंढरपूर म्हणजे संताचं दार आहे. पुढं पुंडलिकराय आहेत, पुढं चोखोबार आहेत, पुढं नामदेवराय आहेत. इथं आल्याच्या नंतर आपण मर्यादा सांभाळायची असते. माझ्या साईडला उभा राहू नको, माग होय. म्हणून रुक्मिणी माग गेली. म्हणून रुक्मिणीचं पंढरपुरात मंदिर पाठीमागे आहे आणि पांडुरंगाचं मंदिर पुढे आहे. मला एक जणांना प्रश्न विचारला, ते म्हणला, पंढरपुरात पांडुरंग पुढे रुक्मिणीच कस काय मागवा? मला रुक्मिणी मागच असती. कस काय माग असती? अरे म्हणलं, मागच असते ना, याला कुठं पुराण उघडीत बसा, मागच असते. कस काय माग असते? मी आडमुठ माणसाला आडमुठ माणसासारखंच बोलत असतो. मी म्हणलं, सध्याच्या काळातला एखादा पांडुरंग जर मोटरसायकल निघाला तर त्याची रुक्मिणी कुठं बसती? कुठं बसती? मागत बसती ना. मला मग तुझ्या रुक्मिणीपेक्षा आमची रुक्मिणी चांगली आहे ना. मर्यादा धरून अंतर सोडून पाठीमाग उभी आहे. सध्याच्या काळातली रुक्मिणी पांडुरंगाला चिटकून बसती, पाठीमागून मांडी दाबी, ती बागला तुमडक पुडी काढी, तीन त्याला सांगते, लेफ्ट राईट स्पीड बेकार पालटी. गेली पांडुरंगाची वाटी, गेली गुडघा गेला. आणि मग त्याला विचारलं, गाडी पलटी कस काय झाली? ते म्हणला, कुत्रा आडवं गेलं होतं. काय महाराज, लय अवघड आहे. उगा आमच्यासारखे कीर्तनकार बोलतेत म्हणून तरी जनता जाग्यावय. ज्या दिवशी कीर्तन बंद होतील ना, त्या दिवशी संस्कृतीचं मात्र होईल. मात्र एवढा आम्ही लोकांना ठेसायला लागलो तरी लोक ऐकणत आमचं. हो, कीर्तन सुरू असून कीर्तन बंद झाले होतं, किती वाईट होईल. काय संस्कृती राहिली? काय धर्म राहिलाय? कीर्तन म्हणजे धर्माचा प्रचार प्रसार आहे. आणि काय धर्म ठेवलाय लोकांनी? अहो, साधं आपण लग्न हिंदू संस्कृतीप्रमाणे लावीनच. तुमच्या लग्नात मध्ये आपल्या 5 मंगलाष्टिका किंवा 3 मंगलाष्टिका असाव्यात, त्या संस्कृत पद्धतीनं असाव्यात. म्हणणारा माणूस अधिकारी असावा, असा नियम आहे. आता सध्याच्या काळामध्ये मंगलाष्टिका कोण म्हणतंय? ऑर्केस्ट्रावाले. आणि ते बी अर्ध पिलेलं असते, त्याची उतरलेलीच नसती. आणि त्यानं मंगलाष्टिका तुमच्या लग्नात म्हणल्याच्या नंतर लय संसार सुखाचा होईल का? थोडं भान असायला पाहिजे ना. अरे संस्कृती आहे. काय संस्कृती होती जुन्या काळातली, आता काय संस्कृती राहिली महाराज? हळदी समारंभाला हळदीच्या दिवशी पोरीची आई नाचायली चुम्मा दे गाण्या.
हा? आणि लोक म्हणते तुम्ही काहीतरी आशीर्वाद द्या. काय वांग आशीर्वाद द्यायचा का आम्ही? हा? काय द्यायचा आशीर्वाद सांगा ना तुम्ही. संस्कृती सांभाळा. आपण हिंदू म्हणून जन्माला आलेलो आहेत. हिंदू म्हणून जगा. एक लक्षात ठेवा. अरे आपल्या भारताला माता म्हणतात. भारत असं कोणी म्हणलंय का? भारत माता आणि पाकिस्तान चुलता? हा? का नाही? सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले हैं जिसकी ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। वो धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। जहाँ हर बालक एक मोहन है, राधा एक बाला, राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारती जय भारती जय भारती जय भारती। त्या देशातली आपण माणसं आहेत राजे हो. त्या देशातली माणसं. पवित्र ते कुळ, पावन तो देश, म्हणजे ते हरीचे दास जन्म घेती. आणि ज्या दिवशी देव हरिदासाच्या घरी आला ना, त्या दिवशी देव सुखी झाला. सुखी प्रमाण आहे. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्याचे, संताचे सुख झाले या देवा, संताचे सुख झाले या देवा. सुखी झाला देव. सुखी संताच्या घरी आला त्या दिवशी सुखी झाला. पण म्हणले सहजासहजी सुखी झाला नाही. सुखी होण्यासाठी त्यानं काय केलं? मनवोनी सेवा करी त्यांची. पण कोणाची सेवा देव करत नाही. कोणाचाही नौकर होत नाही. कोणाचाही दास होत नाही. दास होतो कोणाचा? हो चिट्टी नाही आस, चिट्टी नाही आस, चिट्टी नाही आस,
त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तात नाही आस त्याचा झाला पांडुरंग दास. चित्तातली आशा संपायला पाहिजे. आशा संपायला पाहिजे. सगळी आशा संपून जायला पाहिजे. मला वाटतंय जसं जसं वय होईल तशी तशी आशा संपायला पाहिजे. पण जसं जसं वय होईल तशी तशी आशा वाढतीच. हे म्हातारी माणसं रिकामी बाटली सुद्धा रस्त्याला पडू देत नाही, घरी घेऊन येते. काय करायचं तुम्हाला आता? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा आशेचे बांधले. तुका म्हणे वाया गेले. आशा संपायला पाहिजे. अख्खं जग श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करता. तुम्हाला कोण सांगितलं माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी होत असतो? सुखाचा आणि श्रीमंतीचा सुतराम संबंध नाही. आज ते माणसं जास्त दुःखी आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. संध्याकाळी झोप येत नाही, झोपीची गोळी खावा लागते. आमच्या गरीबाला बघा बरं, दिवसभर शेतात काम करतय, संध्याकाळी पडलं की झोप लागते. निस्ती झोप येत नाही, घोर घोर झोप येते. आणि कोणाला घोरता येतं का? जे बिनघोर आहे, जे बिनघोर आहे त्यालाच घोरता येतं, कोणाला भी घोरता येत. एक हिंदीतलं वाक्य सांगू का? अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. वाह, लक्षात आलं म्हणून तुम्ही टाळी वाजवली. काय काय गावात हिंदीच कळत नाही हो. मी एका गावात काल्याच्या कीर्तनाला हिंदीतून अभंग घेतला. चुरा चुरा कर माखन खाया. जेवायला केली होती बुंदी. कीर्तन झाल्या पंगत बसली बायाची. एक बाई म्हणली, माय त्या खडकवाडीच्या महाराजाने कीर्तन नादर केलं ग. माता मधात हिंदी हिंदी काय म्हणू लागलं तेच कळलं नाही. दुसरी म्हणली, अगं काय करडीस हिंदी हिंदी हान बुंदी चल घरला. हिंदी कळत नाही, इंग्रजी कळत नाही. 10 बाया पंढरपूरला गेल्या आमच्या इथल्या. आणसाबाई, द्वारकाबाई, कौसाबाई, सौमित्राबाई इथल्या सोडून रे बुवा. तिथं बरमोडा घालून अमेरिकेची बाई आली. तिनं पंढरपूरचं मंदिर बघितलं आणि ती म्हणली, ओ वाव वंडरफुल. वंडरफुल म्हणजे सुंदर. पुन्हा ती म्हणली, ओ वाव वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणली, ए भावानी वंडरफुल नाही, पंढरपूर आहे. विठाला कळत नाही त्याला करता काय. धन कोणा कामा आले पहा विचारोनी भले. जगात एक श्रीमंत माणूस होऊन गेला. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. त्याचं नाव आहे राजा रावण. काय रावणाची श्रीमंती होती महाराज. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कंचनाची सप्तकोटी. काय संपत्ती होती त्याची. पण महाराज म्हणले, सांगा ते कबड्डी. काळ आला त्या दिवशी सगळं झिरो झालं महाराज. काल परवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं विमानामध्ये अपघाती मृत्यू झाला. मला सांगा काय कमी होतो. पण काळाची नोटीस आली ना, हो 66 वर्ष 6 महिने 6 दिवस पूर्ण झाले आणि कार्यकाळ संपला. काळ कोणाचाही विचार करत नाही. पहाडासारख्या माणसाला, पहाडासारख्या नेत्याला महाराष्ट्राचं प्रेम कमावलं, पण एका क्षणात महाराज मात्र जावं लागलं. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. महाराज म्हणले, त्याची नोटीस आली ना, सत्ता संपत्ती काही कोणाचंच काही चालत नाही. आणि तो कोणाची दया सुद्धा करत नाही. त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा. नाही चलत महाराज, कोणाचंच काही चलत नाही. काळ आला ना सगळं संपलं. विठाला 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 विठाला. कसं त्रेतायुगामध्ये उद्याच्याला कोणी म्हणून नाही, माऊली महाराजाच्या कीर्तनाला कुत्र बी नव्हतं. त्याच्यामुळे इकून एक आहे, इकून एक आहे.
विठाला 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 विठाला. चला लक्ष द्या. राजा रावण काय श्रीमंती होती रावणाची, आशा मी सांगायला तुम्हाला. आशा काय कमी होती हो रावणाची? 7 कोटी घर सोन्याचे. सोपा खेळ आहे काय आपल्यापाशी? उग मायासारख्याच्या एखाद्याच्या हातात 1-2 अंगठ्या असतात. ज्याच्या हातात 1-2 अंगठ्या ते पंक्तीत बोट फिरते. भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ. असं तालदार माणूस पाहिजे. काही मन वाजितो विठाला. काय आपल्यापाशी असलं तर लॉकेट गळ्यात आहे तरी वरची गुंडी लावित नाही. याच्यापेक्षा आहे का काय आपल्याकडे? अरे 7 कोटी घर सोन्याचे. आपल्यासारख्यानं डबल मजली घर गावात बांधू द्या बरं. डबल मजलीच ते 17 बारे आपल्याला म्हणते चला चहा प्यायला, चला चहा प्यायला, चला चहा प्यायला, चला चहा. त्याला चहा पाजायचंच नाही. त्याला काय दाखवायचंय? घर दाखवायचं. मला एक जणांना घरी चहा प्यायला नेलं. करोडो रुपयाचा बंगला होता त्याचा. मला म्हणला महाराज आपलं घर कसं काय? मी म्हणलं छान आहे. आपल्याला काय घ्यायचं का द्यायचं? छान आहे. तर त्याच्या लक्षात यायला पाहिजे हे महाराज लोक रावणाच्या संपत्तीचा भोगा कीर्तनात करायले. ही आपल्या घराची उद्बत्ती कुठं लावते? आता त्याच्या घरात बसले त्याला हो म्हणावं लागते. कस काय घर? मी म्हणलं छान आहे. आता तरी बोकाला दुसऱ्या मधल्यात नेलो. कस काय घर? मी म्हणलं अगदी अगदी सुंदर. आता तरी बोकाला तिसऱ्या मधल्यात नेलो. कस काय घर? मी म्हणलं उत्तम. उत्तम छान सुंदर हे अर्थ एकच. पुन्हा म्हणला कस काय घर? मी म्हणलं मामा आता बुकाला जाताना सांगतो तुम्हाला तुमचं घर कस काय. बुक्का लावला, दक्षिणा दिली. पुन्हा गाडीत बसताना मला म्हणला घर कस काय? मी म्हणलं तुमच्या घरात 2 चुका आहेत. मिस्त्रीच्या हातात कापीन. मी म्हणलं तुमचे कापले तरी दुरुस्त होत नाही. काय चूक आहे? मी म्हणलं पहिली चूक घर पाडणार आहे. काय बोलायला लागले महाराज? परसभर पाया खाल्ला. मी म्हणलं 5 परस खांदा घर पाडणार. कसं पाडान? मी म्हणलं भूकंप झाल्या. हो राव म्हणला. म्हणला दुसरी चूक. मी म्हणलं दुसरी चूक घर जर नाही पडलं तर तुम्हाला घराच्या बाहेर काढणार. कोण काढीन? मी म्हणलं तुमचेच पोरं. काय ताकद आहे पठ्याला बाहेर काढायची? मी म्हणलं मेल्यावर काय मधात फुकणार आहेत का? पेटवायला बाहेरच न्यावं लागेल ना. मधात पेटीले का आतापर्यंत कोणाला? नहीं. ये मंजिल आखरी है, कब्र ही तेरा ठिकाना है. ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है. हया तो मौत ऐसी जिंदगी उसकी अमानत है. सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है. तो तू लाख हिफाजत कर ले, तो तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा 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 पिंजरा. आता घरी जाताना म्हणीतच जायचं पिंजरा. किती लबाड्या कर रे पिंजरा. जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको,
टाकळ्याला जावं लागतो. पिंजरा हा पिंजरा इचरायचा नाही. किती शेजाऱ्याचा बांध कुरू कुरू जमीन वाढव. पिंजरा किती दुधात पाणी टाकू टाकू इक. टाक तुला काय टाकायचे तर टाक. पिंजरा खालीच होणार. काय संग येणार आहे. अहो त्या माणसानं सर घर मला फिरून दाखवलं. 15 लाखाची बाथरूम होती. बाथरूम कशी असेल ते म्हणला महाराज सारं घर पाहिलं बाथरूम कडे चला. मला आली नाही. तो एकटाच जाय. मला उघडून दाखवायला बाथरूम. कस काय बाथरूम. त्याच्यामध्ये 2-3 लाखाचा असा झोपून आंघोळ करायचा टप होता. मी म्हणलं मामा एवढ्या लाखाची बाथरूम बांधली. मला मग मेल्या तुम्हाला ह्याच्यात आंघोळ घालणार आहेत का. मला मेल नाही. मेल्या बाथरूम असती का. शेवटची आंघोळ कुठे आहे. बाहेर अंगणात. खरंच म्हातारं मेलं ते. बोलासन पुलास गेल्या वर्षीच मेलं ते. मी पाहिल्याशिवाय बोलत नसतो. मीच त्याच्या मौतीला गेलो. बाहेर काढलं. 4 चादरा धरल्या मधात आंघोळ घातली. कायची बाथरूम आणि कायचं काय. म्हाताऱ्याला असं बाहेर काढलं. 4 चादरा धरल्या मधात आंघोळ घातली. घरातली सून बसायला पाठ देईन. सुन हाता का सुना जरा कान खोल के सुना. सुन म्हणली माय पाटण्यातात का काय. मावा बब्या त्याच्या बसून जेवत. इमानदारीनं सांगा बंगला कोण बांधला होता. अय कोण बांधला बंगला. म्हाताऱ्यानंच. त्यालाच मिळाल्या बसायला आंघोळीला पाठ देईना. त्याला सुन म्हणतात बाबा. काय म्हणतात काय म्हणतात. भ्या वाटले का तुम्हाला. काय भ्याच तिला. ज्या बाईला सुन नाही तिला तर लय सुनाची हौस असती. ती तर लय अशा टाकळ्या फोडी ती. माझ्या डोळ्याच्या देखत आणायची म्हणते. माझ्या डोळ्याच्या देखत आणायची. अन्न आण ग बया. तुला सुनाचा झटकाच माहित नाही. वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच. जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मेली. बोलता येईन आणि दुःख कोणाला सांगता येईन. पुढे ईर झाली माग आड झाला. ह्या सुनाचे तर जावं तर भाशी सोडून करमत नाही. भाशीचे तर जावं तर भांडे घासल्याशिवाय पर्याय नाही. जिनं केली भाशी तिलाच दावली काशी. आणि मग आमच्या दिंडीत आली येईव विठाबाई माऊली. बेकारे राजे हो. इथली कोणी असेल तर तिला सोडून बरं. नाही तर उद्याच्याला मला देईन शा. माय त्या मेल्याला कोण आणलं होतं ग. मला शी दिल्या मग पुढच्या वर्षी पुण्यतिथीच. ती जगत नाही. पुण्यतिथीलाच यावं लागते मला. म्हणून संसार लय बेकार आहे राजे हो. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर. नाम हरीचे मुखी गोड साखर. जाणून घे रे धनाच्या तुलालसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी कधी लागेल रे वेड्या तुला. गोडी अभंगाची बघून घे सावळी. मूर्ती आता त्या पांडुरंगाची. अरे सोबत येणार धन म्हणजे परमार्थ हे. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा.
काय माहित होतं अजित दादाला मी आता परत मुंबईत येणार नाही, मी परत आता दिल्लीला जाऊ शकणार नाही, माहित होतं का? अरे कशाची गॅरंटी देता येईल माणसाला? माणसाची गॅरंटी देता येत नाही. बल्ब विकत दुकानात जर घ्यायला गेला तर दुकानदार म्हणते 1 वर्षाची, ह्याची काय गॅरंटी आहे? गाडीत बसून गावाला गेलात तर गेलात आणि वापस आला तर आला, आणि जेवला तर जेवला, घरास गिळी सत्ता, काय गॅरंटी आहे? हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, समा बुझ जाएगी ढलते ढलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काही गॅरंटी नाही बाबा हो. म्हणून जीवनामध्ये परमार्थ करा, नामस्मरण करा, कीर्तन ऐका, कथा ऐका, अन्नदान करा, वारकऱ्याला घरी नेऊन जेव घाला. हेच आपल्या बरोबर येणारे गड्या हो, काही येणार नाही. मेल्याच्या नंतर तुम्हाला यमदूत विचारणार नाही किती पैसा कमवला, किती धन दौलत कमवली. नाही नाही नाही, तुम्हाला एकच विचारील, का रे भजन केलं का, कधी नामस्मरण केलं का, गावात सप्ताह होता, सप्त्याला कीर्तन ऐकायला गेलता का, का पालथा पडला होता घरी? एखाद्या वारकऱ्याला घरी नेऊन जेव घातलं का? मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर. एक म्हणला यमराज मिळालाय चांगला बंगला बांधला. यमराज म्हणला ज्या चिमणीला हात पाय नाही ती तुझ्यापेक्षा चांगला खोपा बांधी ती. काय मला भुसकट सांगतो का घराचं? एक जण म्हणला यमराज मला मुलगा झाला. ते म्हणला एका टायमाला तुला एक होते, कुत्रीला 6 एकदाच होते. तो काय पराक्रम केलास का? ते नको सांगू मला, परमार्थातलं काय केलं सांग. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे हो. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, अमृत छोड़ा पीता है शराब क्यों, भगवान के नाम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. वो तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, खो दिया, खो दिया. माणसाला कळत नाही, माणसाला कळत आहे मात्र कधी कळो येईल अंत काळी. प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी, रांडा पोरे सकळ. अंतयात्रा निघाली तुमची आणि मग कळून काय उपयोग आहे. सज धज के जिस दिन मौत की, सज धज के जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना सोनू आएगी. सोना येणार नाही, सोनू येणार नाही, सगळं जागची जाग्यावर राहणार आहे. म्हणून करा हरिभक्ती परलोकी येईल कामा.
सोडविल यमापासोनिया. आणि हे कळालं साधू संतांना. म्हणून संतांनी काय केलं? संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणजे संसाराची आसक्ती मात्र सोडून दिली. चित्ती नाही आस. परिणाम त्याचा पांडुरंग दास. एवढा दास झाला की भक्ताच्याच घरी राहिला. असे भक्ताची हे घरी हो, असे भक्ताची हे घरी, 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 असे भक्ताची हे घरी. कामेन सांगता करे, कामेन सांगता करे, असे भक्ताची हे घरी, असे भक्ताची हे घरी, असे भक्ताची असे भक्ताची हे घरी, असे भक्ताची हे घरी, असे भक्ताची हे घरी, असे भक्ताची हे असे भक्ताची ये घरी कामे न सांगता करी. भक्तांच्या घरी राहतो आणि काम मात्र न सांगता करतो. आता काम केलं कोणाचं? एक उदाहरण पाहू. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये 700 वर्षापूर्वी एक मुलगी जन्माला आली. तिचं नाव आहे श्री संत जनाबाई. वयाच्या 5व्या वर्षी आई वडिलाचा त्याग केला, पंढरपुरात जाऊन राहिली. परिणाम जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी पांडुरंग परमात्मा तिचा ऋणी झाला. आणि पहाटे 4 वाजता जनाबाईला उठवायला देव येत होता. देव. पूर्वीचा काळ होता, दळणवळणाचे साधनं नव्हते, माणसाकडे एवढा पैसा नव्हता, पण माणसं समाधानी होते. आजही काही काही जुनी माणसं सांगतात, महाराज चौघा जणांमध्ये आम्ही एक एक शर्ट घातलेला आहे, तरी पण माणसं समाधानी होते. माणसं कशी होते? समाधानी. आज आपल्याकडे सगळं आहे, काय नाही. चेहरा पाहिला की असं वाटतंय काय दुष्काळाच्या एकट्यावरच पाडा, फोडिली गोवरीन जैशी दिशी तोंडावरीन. अरे राजाओ, काय कमी केलंय देवानं आपल्याला? पहिल्या लोकांपेक्षा आपल्याकडे भरपूर आहे. आज एवढ्या फॅसिलिटी मध्ये आपण जीवन जगायला लागलो. पूर्वीच्या लोकांना काय होतं? तरी पण माणसाला एक रोग झालाय, त्या रोगाचं नाव आहे हावडा. किती जरी देवानं दिलं ना, कमीच वाटतंय. कमी नसतंय पण कमी वाटतंय. हे सगळ्यात मोठा झालेला माणसाला रोग आहे. पाठीमागचं जीवन बघत जात जा, पुढचं बघू नका. जीवन जगत असताना आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे कधी बघायचं नाही, आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे बघायचं. मोटरसायकलवाल्यानं सायकलवाल्याकडे बघायचं. मोटरसायकलवाल्यानं 4 व्हीलरकडे बघितल्यानं चालत नसतंय. तवा जीवन सुखी हो बनत असतंय. विठाला विठाला. अरे सुखी जगा, आनंद घ्या जीवनाचा. हे पुन्हा जीवन नाही. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ही कवीनं सांगण्याची वेळ आपल्यापर्यंत आली महाराज. जीवन छान जगलं पाहिजे माणसानं.
अहो तुमच्याकडं काय आहे हे महत्वाचं नाही, तुम्ही जगता कसं हे महत्वाचं आहे. विठ्ठल समाधानी काळ होतं पूर्वीच्या काळातले, समाधानी लोक होते, समाधानी एकदम समाधानी. आणि काय होतं पूर्वीच्या काळातल्या लोकांना, जे आमच्या माय मावले आहेत ना, त्यांना थोडस जास्त काम होतं. काय काम होतं? पहाट उठून लवकर दळावं लागायचं, बरोबर आहे ना. आता दळायचं काम राहिलं, दळता दळता सासूबाई मेल्या आणि ह्याच्या नशिबी गिरण्या आल्या. आता जात बी राहिलं नाही हो, जात राहिले का आता? आता जात जात कुठ चालले हो? जाते चाललो दळायला, जात जात आता जात राहिलं नाही. खेडेगावामध्ये तरी ठीक आहे. मी तर म्हणतो इथून पुढच्या पिढीला ना लिहून ठेवावं लागणार आहे. जात कशाला म्हणत होते, पाटा कशाला म्हणत होते, वरवटा कशाला म्हणत होते, खलबता कशाला म्हणत होते, उखळ कशाला म्हणत होते, मुसळ कशाला म्हणत होते, कळल का हो? अहो पुढचं सोडून द्या, आताच कळत नाही. मोठमोठ्या शहरामध्ये तर काहीच कळत नाही, खेडेगावामध्ये ठीक आहे. मी पुण्यामध्ये काल्याचं कीर्तन करू लागलो आणि काल्याच्या कीर्तनामध्ये प्रसंग सांगू लागलो. यशोदा माता दह्याचं मंथन करायची, रवी डेऱ्यात टाकायची, रवी टाकून घुसळण करायची. मी एका बाईला विचारलं, म्हणलं बाई तुम्हाला रवी माहिती आहे का हो? रवी? ती म्हणली हो महाराज माहिती आहे ना, रवी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो. म्हणलं ती रवी ना इकडी रवी सांगायला लागलो, कळत नाही त्याला करता काय महाराज. तसं जुना काळ गेला, आजही काही काही जुनी माणसं सांगतात असा काळ होता महाराज. कोण्याही दारासमोर तुम्ही जर गेलात ना, जात्याचा आवाज ऐकू यायचा आणि जात्याच्या स्वरावर बाई गाणं म्हणालेली ऐकू यायची. तिनं जर दळणाचं टोपलं घेतलं, दळायला लागली तर तिला माहेरची आठवण यायची आणि माहेरची आठवण आल्याबरोबर आपल्या माईसाठी गाणं म्हणायची. कुठं वेळ निघून जायचा तिला बी कळायचं नाही. आज माहेराले जाणं, आज माहेराले जाणं, झाली झाली व पाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराच्या वाट किती लागतील ठेसा, वाटेवरच्या दगडा तुला फुटले रे वाचा, माहेराले जाणं झाली झाली व पाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. काळ होता पूर्वीचा काळ. मी तर म्हणतो स्त्रीला ना भजन करण्याचा पहिला अधिकार आहे. या रे लहान थोर या ती भलत्या, अगोदर नारी आणि मग. मला वाटलंय आपल्या घरातल्या माई माऊलीनं स्वयंपाक करत असताना जर नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा आहे. करणाऱ्याला फायदा आणि खाणाऱ्याला अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न अन्न न राहता त्याचा प्रसाद बनत असतो. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. उद्यापासून एक काम करायचं आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत म्हणत स्वयंपाक करायचा. अहो तुम्हाला जे नाव आवडतंय ते म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा, जे तुम्हाला आवडतंय ना ते म्हणा, पण म्हणत म्हणत स्वयंपाक करा. जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर मनातली म्हणत म्हणा. जोरात म्हणल्यापेक्षा हृदयात म्हणले त्याला लय लवकर ऐकू जातं. करीत जात जा भजन, करीत जात जा. आपल्या खेडेगावातल्या बायका भजन करीत नाहीत असं नाही, करतात पण यायचे अभंग कोणत्याच गाथ्यात नसतील. कुठून जोडी त्यात आणि कुठून नाही. आपल्या मराठवाड्यातल्या बाया त्या दिंडीत येतात बघा, काही म्हणतात त्या दिंडीत, मला दिंडीत येऊ द्या माऊलीचा सवळा पाहू द्या. सवळा सवळा. आमच्या इथली एक बाई बेल वाहली आणि बेल वाहता वाहता म्हणाली, बेल वाया गेले ग बाय बाय तिकडेच घसरून मेले या. अरे काय भजन, भजन ते मंगळवानी नरका जाणे चुकेना. पत नाही होते न उद्धार बी होते, म्हणून नाही तया बिन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. करीत जात जा भजन.
आणि तुम्ही जर चांगलं भजन केलं ना, लेकराला चांगले संस्कार लागतील. पूर्वीच्या काळातली आई म्हणायची बघा, अहो एखादं लेकरू जर रडत असेल ना, लेकरानं शांत बसावं ह्याच्यासाठी पूर्वीच्या काळातली आई अंगाई गीत म्हणायची. कोणतं गीत? गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई, जगावे गडी ही ममता हो, जगावे गडी ही ममता, जगावे गडी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लेकरू रांगत रांगत यायचं आणि आईच्या गळ्यातलं गोड गोड गाणं ऐकत ऐकत त्याला साखर झोप लागायची. हो, एवढे लेकर भाग्यवान होते. पूर्वीच्या काळातल्या कविता बी गोड होत्या ना. इथं बरीच बसलेली माणसं आहेत, त्यांना एक कविता होती, शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. आताच्या काळातल्या काय कविता आहेत, त्याला काय अर्थ आहे का? जॉनी जॉनी यश पप्पा वेटिंग शुगर नो पप्पा, काय हे कविता आहेत ते? नाही महाराज, हो कविता छान होत्या. नाही तर आमची पोरगी एके दिवशी म्हणाली, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मला मग लेकर पण या भूताचे. कविता आहेत काय ह्या? गेलं महाराज. अरे पूर्वीचा काळ होता गड्या, आई अंगाई गीत म्हणायची. इकडे लक्ष द्या. तर लेकरू पाळण्यात झोपायचं, आईचा आवाज ऐकला पाळण्यात झोपत होत लेकरू पाळण्यात. आताच्या आईला मोबाईल लावून द्यावा लागायला, तेव्हा ते पाळण्यात झोपायला लागले. 1.5 वर्षाच्या काट्याच्या हातात मोबाईल द्यायला लागली. अरे लेकराला मोबाईल पासून दूर ठेवा. एवढे वाईट संस्कार लागायले त्या मोबाईल मुळे. 1.5 वर्षाचं काट्ट तुमचं रील्स पाहिले, कसे कसे चित्र पाहिले, कसे कसे नाही, हे माईला कळण बापाला कळण. कसे चांगले संस्कार लागतील. आणि लेकरांना संस्कार लावायचे असतील तर गर्भातच लावा. कारण संस्कृतीचा नियम आहे. आपल्या अध्यात्म सुद्धा असं सांगते, विज्ञान सुद्धा असं सांगते, गरोदर अवस्थेमध्ये एखादी माय माऊली जशी वागल ना, तसे संस्कार तिच्या गर्भावर लागतात. छत्रपती शिवाजी महाराज आईच्या पोटात होते त्यावेळेस जिजाबाई साहेबांना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, महाभारत वाचलं, रामायण वाचलं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजासारखा मुलगा पोटी जन्माला आला. तुम्ही जसं गरोदर अवस्थेमध्ये वागा तसे संस्कार लागतील, तसे संस्कार लागतील. आपली आताची जिजाऊ बघती इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, कशाला जन्माला येतील चांगली लेकरं. मग तिचं लेकरू मोबाईल शिवाय राहत नाही. लक्षात दे, तिचं लेकरू मोबाईल देईल तुम्ही, त्याच्या पुढे कोणतं खेळणं टाका, ते शांत बसत. पण मोबाईल द्या, लगेच शांत बसणार. हे का बसतंय शांत माहितीये का? हे पोटात होतं त्यावेळेस त्याच्या आईनं निस्ता मोबाईल बघितलेला असते. का खोटं बोलायलो मी? म्हणून तुम्ही ते अगोदर टाळा. एखादी मायमाऊली गरोदर असेल ना, तिनं कीर्तन ऐका, कथा ऐका, भजन ऐका. तुमच्या पोटी सदाचारी आणि सात्विक मुलगा जन्माला येईल. करा ना, चांगले संस्कार द्या ना. 1.5 वर्षाच्या काट्याच्या हातात मोबाईल देताय तुम्ही. एका बाईला म्हणलं, बाई लेकराच्या हातात मोबाईल देऊ नये. ती म्हणली, महाराज तो ऐकत नाही हो. 1.5 वर्षाचा, 1.5 वर्षाचा, हे 40 वर्षाचा तू ऐकायला समजायला का काही? 1.5 वर्षाचा ऐकत नाही. महात्मा केलंस तू, महात्मा. वाघ होता लग्नाच्या आधी, वाघ तो लांडगा केलंस. 1.5 वर्षाचा ऐकत नाही. नका माय, लेकरायला चांगले संस्कार द्या. हात जोडून विनंती करतो, घरातले 4 कामं कमी करा, पण आपल्या घरातल्या चिमुकल्याला या देशाचा चांगला नागरिक घडवणं हे तुमच्या हातात. त्या संस्कार
त्याच्यासाठी सप्ताह आहे, त्याच्यासाठी कथा आहेत, त्याच्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे समाज प्रबोधनाचं साधन आहे. या कानानं ऐकायचं आणि इकड्या कानानं सोडून द्यायचं असं नाही. आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे. आपल्यामध्ये काय बदल झाला पाहिजे, त्याच्यासाठी कीर्तन आहे. चला मला सांगायचं एवढंच गड्या, जनाबाई भजन करायच्या. जनाबाईला उठवायला देव यायचा. तर देव आल्याच्या नंतर जनाबाई भजन करायच्या आणि देव सुद्धा भजनावर डोलायचा. हो दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता, तुझ गाईन रे अनंता, नबी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी, दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता, तुझ गाईन रे अनंता. देव दळू लागायचं जनाबाईला. असे भक्ताची ये घरी कामे न सांगता करी. का काम करायचं? कारण देवानं तेवढी, जनाबाईने तेवढी भक्ती देवावर केली होती. तुमचं आमचं बी देव काम करेल, का करणार नाही? त्याच्यासाठी आपण तसं वागायला पाहिजे. सध्याचा काळ असा आहे, हुशार माणूस कोणाला म्हणते? ज्याला दुसऱ्याला चांगलं फसवता येईल त्याला माणसं म्हणतात काय हुशार माणूस आहे. हुशार नाही, नालायक आहे ते. त्याला वाटत असल अरे जगाला दिसत नसल पण देव तराजू घेऊन बसलेला आहे. तू फसवतो कोणाला? अरे फसवणाऱ्या माणसाला वाटतंय मी दुसऱ्याला फसवायला, दुसरा फसवणं, तू स्वतः फसायलाच पापाचा धोंडा तू तुझ्या स्वतःच्या पायावर मारून घ्यायला फसवतो कोणाला? लय माणसं निघाले. तो एकदा एकादशीचा दिवस होता, मी कीर्तनाला जाऊ लागलो आमच्या परभणीवरून संभाजीनगरला. मी म्हणलं काय खायला घ्यावं, भुईमुगाच्या शेंगा घेतल्या. खायची लाज वाटू लागली. कीर्तनकाराला थोडस जपून वागावं लागते. लोक कीर्तनात काही बोलत नाहीत, कीर्तन झाले निंदा केल्याशिवाय राहत नाही. आता मी एवढा आरडू आरडू कीर्तन करायलो, एखाद्याला जर ज्ञान नसेल ना, ते सकाळी म्हणते रातचं महाराज लयच आरडू लागलं रे. ते दुसरं म्हणते ते खाल्लेलं कुठं जिरवी, टोचून बोलते माणसं. तसं मी म्हणलं आता हे शेंगा खावा कशा. ते पाठीमाग माणूस उभा होता, ते म्हणला महाराज शेंगा घेतल्यात खात नाहीत. मी म्हणलं खाऊ वाटायलेत, मग हे टरपल कुठं टाका? ते म्हणला पुढच्याच्या खिशात टाका. अरे म्हणलं कळन ना? कळत नाही म्हणलं. म्हणलं कळ, अजिबात कळत नाही म्हणलं. म्हणलं कसं काय कळत नाही? हो ते म्हणलं 2 घंटे झालं मी तुमच्या खिशात टाकायला लागलो, तुम्हाला कळतंय का? काय माणसं निघाली. चांगलं वागा हो. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्याग जीवन आपले दुःख जरी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. हो म्हणून कर्म चांगलं करा, कर्म चांगलं करा. असं कर्म करा. ऐका, नामस्मरण असं करा गड्या. नामस्मरण एक असं साधन आहे, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. किती नामस्मरण करा. जाऊ द्या, नामस्मरणानं काय होईल? काय नोही केली एका चिंतिता. एक वाक्य सांगू का? नामस्मरणाचा एक चमत्कार सांगतो, पुरावा सांगत नाही, पुराण बी सांगत नाही. या कलियुगात मध्ये वृंदावनामध्ये एक महात्मे आहेत, त्यांचं नाव आहे प्रेमानंदजी महाराज. प्रेमानंद महाराज तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल, त्यांना बऱ्याच पिवळे वस्त्र घातलेले असतात, कपाळाला पिवळं चंदन लावलेलं असतं, मध्ये टीका लावलेला असतो. त्या प्रेमानंदजी महाराजांना 20 वर्ष झालं दोन्ही किडण्या नाही. किती वर्ष झालं? 20 वर्ष झालं. दोन्ही किडन्या फेल आहेत, पण त्यांनी एका किडनीचं नाव राधा ठेवलंय आणि एका किडनीचं नाव कृष्ण ठेवलंय. आणि सारखं नामस्मरण करतात, सारखं जप करतात.
आणि नामस्मरणाचा प्रचार प्रसार करतात. या आपल्या भारत देशामध्ये नामस्मरणाचा भक्तीचा प्रचार प्रसार करणारे सर्वात मोठे संत जर सध्याच्या काळात कोण असतील तर ते प्रेमानंदजी महाराज आहेत. मोठमोठे सेलिब्रिटी प्रेमानंदजी महाराजांच्या चरणी जाऊन नतमस्तक होतात. पैसा आहे तिथं सुख नसतंय आणि सुखासाठी ते प्रेमानंदजी महाराजाकडे जातात. प्रेमानंद महाराजांचा चेहरा पाहिल्यावर तुम्हाला वाटते का त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत? नाही. अरे त्यांचा चेहरा पाहिल्यावर असं वाटतंय जगातला सर्वात मोठा आनंद आहे, सर्वात मोठं सुख यांच्याकडेच आहे. ही नामस्मरणाची ताकद आहे. कशाची ताकद आहे? मोठमोठे माणसं आज तिथं जाऊन नतमस्तक का होतात? नामस्मरणाची ताकद आहे. नामस्मरणाची. लोक लोटांगण घालतात. एवढंच नाही, एका डॉक्टरनं त्यांना सांगितलं होतं 20 वर्षापूर्वी, तुम्ही काही दिवसाचे सोबतीत, आता तुम्ही काही दिवसात मरणार आहे. ज्या डॉक्टरनं सांगितलं तो डॉक्टरच मेला. पण प्रेमानंदजी महाराज जशाला तसे आहेत. आज प्रेमानंद महाराज रात्री 2 वाजता बाहेर पडतात तर लाखो समाज, लाखो लोक त्यांच्या दर्शना करतात, त्यांना पाहण्याकरता उभे आहेत आज रस्त्यावर. ही कशाची ताकद आहे? नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून ऐका, भक्ती बघायची असेल ना तुम्हाला, वृंदावनामध्ये जा. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना लय वाटतंय आम्ही लय देव देव करतो, तो लय नामस्मरण. काही नाही महाराज, आपल्यापेक्षा लोक उत्तर प्रदेशमध्ये जा, दिवाने लोक, दिवाने, करोडपती अब्जपती लोक हातात मध्ये जपमाळ घेऊन जप करायलेली तुम्हाला दिसतील. वृंदावनामध्ये जा, तिकडे राम राम कोणीच म्हणत नाही, जय हरी कोणीच म्हणत नाही. काय म्हणते? राधे राधे भैया. काय ताकद आहे महाराज. दिवाने खरंच लोक हो तिकडली, वेडे देवासाठी वेडे. जहां जमुना किनारा है, जहां जमुना किनारा है, श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी, बस तेरा नजारा है. जहां जमुना किनारा है, श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी, बस तेरा नजारा है. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. बाके बिहारी श्री वृंदावन में है मेरा दिल खो गया, 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 दिल खो गया. दिवानी लोक आहेत महाराज, देवाची दिवानी. कशासाठी? नामस्मरणासाठी. नामस्मरण केलं म्हणून देव ऋणी झाला असे भक्ताची घरी, कामे न सांगता करी. कशा करता? त्यांनी देवाचं नाम घेतलं म्हणून. त्यांनी देवाचं नाम कोणतं घेतलं? विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. देवानं केलं काय? अनाथाचा बंधू, अंगी असे हा संबंधू. म्हणून देवा करता काही लागत नाही. तुका म्हणे भावे, देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी, कामे न सांगता करी. यथामध्ये यथावकाश ठरलेल्या नियोजित वेळाप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला टाइम झालेला आहे, 9 वाजलेले. वेळेत कार्यक्रम झाला पाहिजे. ज्याला वेळ कळती त्याच्यावर वेळ येत नसते. लक्षात आलं का? समयो जाना भलते नाना भलते ते. मला इथं आल्याच्या नंतर एक आनंद वाटला, तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवलं याचा आनंद आहे. टाळी वाजवा एकदा. मला वाटतं या आवरगावातल्या लोकांना, या पंचक्रोशीतल्या लोकांनी आवरगावच्या लोकांचा आदर्श घ्यावा. त्यांनी 7 ते 9 कीर्तनाची वेळ ठेवली. आणि या मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांनी जर प्रत्येक गावात जर 7 ते 9 कीर्तन झालं ना, तर एवढं चांगलं होईल, एवढं चांगलं होईल महाराज. खरी तर कीर्तनाची वेळ ही सायंकाळचीच आहे, 7 ते 9 किंवा 6 ते 8. आपल्या मराठवाड्यामध्येच 9 ते 11 आहे.
तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, पुणे, मुंबई, सातारा, इकडं नाशिक, 9च्या पुढे कीर्तन नाही, 6 ते 8 किंवा 7 ते 9. त्याचा काय परिणाम, त्यांच्या मनावर परिणाम का होतो त्याचं कारण आहे सायंकाळच्या वेळेस कीर्तन आहे 7 ते 9. आणि आपल्या इकडे 9 ते 11 कीर्तन असल्यामुळे लोकांच्या मनावर परिणाम होत नाही. का होत नाही? कारण 9 ते 11 ही झोपायची वेळ आहे. बरोबर आहे. कचून लोक जेवून येते, खाल्लेलं अन्नच त्याच्या पोटात फिरत आहे, ते त्याचा बसायचा मूड कीर्तनात बिलकुल नसते. 50% लोक कीर्तनात झोपलेले असतात. आम्हाला रोजचा अनुभव आहे. त्यांना जाग ठेवण्यासाठी आम्हाला अर्धी एनर्जी इथून खर्च करावं लागते, तेव्हा ते लोक जागे राहतात. हे त्याचं कारण काय? 9 ते 11 टायमिंग आहे म्हणून. नका तुम्ही जे केलं ना महाराज, मी तर या परिसरात कुठं आलो ना, मी तुमच्या गावाचं नाव घेईल. बघा त्या गावामध्ये 7 ते 9 कीर्तनाची वेळ आहे. आवरगाव मध्ये बघा, आदर्श घ्या. आणि 7 ते 9 जर कीर्तन ठेवलं तर जरा महाराज लोक बी जरा जास्त दिवस जीवन जगत, नाही तर काय खरं नाही आमचं. आता मगाशीच सांगितलं ना, आमचा प्रवास एवढा कठीण आहे महाराज, एवढा कठीण आहे. आम्हाला एवढा संघर्ष करावा लागतो, आम्हाला एवढा संघर्ष करावा लागतो. आता काय सांगावं. रात्री जात असताना निम्म्या रात्री आमचा प्रवास आणि टरकावाल्याचा प्रवास असते. आम्हाला सोबती फक्त तेच असते, वाळूवाले. आणि ते एक बी शुद्धी नसते. त्यानं काय जणांना आमचे नंबर घेऊन शेव केलेत. ते उलट तिकडच गेले आम्हाला फोन करतात, महाराज सुटलं का कीर्तन, निघालात का, एखादी गाडी दिसली का, ते आम्हाला विचारते. आता तू ह्या गाडीचं आम्ही काय संरक्षण आहेत का लोकेशन वाले आहेत आम्ही, पण काय निम्या रात्रीची वेळ आहे, त्याच्या तरी काय दोष आहे. म्हणून 7 ते 9 ठेवली, चांगली गोष्ट आहे. हे 9 ते 11 मुळे बऱ्याचशा महाराज लोकांना आजार झाले. तर जागरणानं 90% महाराज लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे. ऍसिडिटीचा. तुरीचं वरण खावं तर जळजळ होतंय, खावं तरी काय, त्याचं कारण आहे जागरण. म्हणून तुम्ही जर जागरण, आणि मायबाप फक्त तुम्ही श्रोते, मायबाप आमची जनता आहे महाराज, आमचं कळकळीचं कोण आहे. आणि म्हणून खरंच एवढा अंतःकरणापासून मला आनंद वाटला. 7 ते 9 आहे ना, प्रत्येक गावात या मराठवाड्यामध्ये, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, जेवढे मराठवाड्यातले जिल्हे आहेत का, तेवढ्या आमच्या परभणी जिल्ह्यातलं काही महाराज लोकांना आम्ही मीटिंग केली. 7 ते 9 असेल तरच तारीख घ्या, 9 ते 11 तारीख घेऊ नका. आणि असं जर आमच्या महाराज लोकांना केलं तर लोकायला ठेवल्याशिवाय पर्याय नाही, ठेवणारच लोक. आणि तुम्ही ठेवलं. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.